नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण अशा पेशंट्सबद्दल बोलणार आहोत ज्यांचा किडनी ट्रान्सप्लांट आधीच झाला आहे. प्रॅक्टिस करताना OPDमध्ये पेशंट्स पाहताना 5 ते 6 असे पेशंट्स येतात ज्यांचा आधीच ट्रान्सप्लांट झालाय आणि ट्रान्सप्लांट झाल्यावर त्यांचा क्रिएटिनिन लेव्हल वाढतो. काहींचा ट्रान्सप्लांट 10 वर्षांपूर्वी झाला आहे. काहींचा 20 वर्षांपूर्वीही ट्रान्सप्लांट झाला आहे. काहींचा 2 वर्षांपूर्वी ट्रान्सप्लांट झाला आहे. पण वेगवेगळ्या कारणांमुळे आता त्यांचा क्रिएटिनिन लेव्हल पुन्हा वाढायला लागला आहे. आता ही किडनीची पातळी पुन्हा का वाढत आहे? आता आपल्याकडे यामध्ये दुसरे कोणते पर्याय आहे? हे समजून घेणे आपणा सर्वांना इथे गरजेचे आहे. मग आधी तुमची किडनी ट्रान्सप्लांट झाली नव्हती. किडनी अगदी ठणठणीत होती. दोन्ही व्यवस्थित होत्या. तर त्या किडनीला कोणी बिघडवलं? बीपी किंवा शुगरने का? आता कोणत्याही कारणामुळे बीपी किंवा शुगर जर सध्या बिघडली तर दोन्ही किडन्या बिघडतात. आता दोन्ही किडन्यांनी जेव्हा काम करणे थांबवले तेव्हा आधी डायलिसिसवर ठेवण्यात आले. आता डायलिसिसमुळे अशक्तपणा येत होता. तर काय केलं गेलं? ट्रान्सप्लांट सुचवण्यात आलं की तुम्ही ट्रान्सप्लांट करून घ्या. तुम्ही ट्रान्सप्लांट ही करून घेतलात म्हणजे तिसरी किडनी म्हणजेच कोणाची तरी दुसऱ्याची किडनी तुमच्या पोटात ठेवण्यात आली, जी दोन्ही किडन्यांचं काम एकटी किडनी करत होती. आता जी किडनी दुसऱ्या कोणाकडून घेतली होती ती कदाचित तुमच्या आईची, वडिलांची किंवा तुमच्या भावंडांची किंवा कुणाचीही असू शकते. ती किडनी तुमच्या शरीरात गेल्यावर ती परकी वस्तू, फॉरेन बॉडी म्हणूनच ओळखली जाते. तुमचे शरीर तिला स्वीकारत नाही. याच कारणामुळे जेवढेही ट्रान्सप्लांट केलेले रुग्ण असतात त्यांना स्टेरॉइड्सवर ठेवले जाते आणि स्टेरॉइड्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात. पण ते दिले जातात आणि त्यांना दर महिन्याला किंवा तिमाही आधारावर मॉनिटरही केले जाते की त्यांच्या रक्तात त्याचे प्रमाण किती आहे. हे प्रमाण ना कमी असावे ना जास्त. पण आपण कितीही स्टेरॉइड्स दिली तरी शेवटी एक वेळ अशी येतेच की ती किडनी पूर्णपणे रिजेक्ट होते आणि ती पुन्हा आपले काम करण्याची क्षमता गमावू लागते. हा काळ प्रत्येकामध्ये वेगळा असू शकतो. कुणामध्ये 2 वर्षे, कुणामध्ये 6 वर्षे, कुणामध्ये 10 वर्षे, तर कुणामध्ये 20 वर्षे सुद्धा. पण जेव्हा रिजेक्शन होत आहे तेव्हा पुन्हा एकदा सगळं तेच घडायला लागतं जे आधी झालं होतं, म्हणजे वाढत जाणारं क्रिएटिनिन लेव्हल. आता जेव्हा किडनीचं लेव्हल पुन्हा वाढताना दिसतं तेव्हा पेशंटला वाटतं की आता मी काय करू? आता माझ्याकडे किडनी सुद्धा नाही. तर अशा केसेसमध्ये आपल्याला काय करावं लागतं? म्हणून जर एखाद्या पेशंटचा एकदा ट्रान्सप्लांट झाला असेल तर त्याच्यावर आयुर्वेदिक औषधं काम करत नाही. मी पुन्हा सांगतो, ज्या पेशंटचा ट्रान्सप्लांट झाला आहे त्यांच्यावर आयुर्वेदिक औषधं काम करत नाही. त्यांनी कोणत्याही प्रकारच्या आयुर्वेदिक औषधांपासून दूर राहावं, म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या उपचारांपासून दूर राहावं, कारण इथे रिजेक्शन झालं आहे स्टेरॉइड्सच्या अपयशामुळे. जर आपल्याला हवं असेल की तुमची किडनी टिकून राहावी तर आपल्याला स्टेरॉइडची मात्रा वाढवावी लागते. स्टेरॉइडची मात्रा वाढली की स्टेरॉइडमुळे होणाऱ्या गुंतागुंतींची शक्यता देखील वाढते आणि सर्वात मोठी शक्यता असते ती म्हणजे कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर, म्हणजेच तुमचं हृदय निकामी होण्याची शक्यता सर्वाधिक वाढते. आता जेव्हा आपण किडनीला औषधांनी थांबवू शकत नाही, स्टेरॉइड अजून वाढवू शकत नाही, आपल्याला अजून गुंतागुंती येत आहे, अशा परिस्थितीत पेशंटकडे फक्त 2च पर्याय उरतात. पहिला पर्याय म्हणजे त्यांनी पुन्हा एकदा ट्रान्सप्लांट करून घ्यावा. म्हणून जर किडनी उपलब्ध असेल, वय योग्य असेल, पैशांची काही अडचण नसेल तर तुम्ही पुन्हा ट्रान्सप्लांट करून घ्यायला हवा. मी पुन्हा सांगतो, ट्रान्सप्लांट करून घ्यायला हवा. जर हे सगळं शक्य नसेल तर पेशंटला डायलिसिसवर जगण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरत नाही. आता डायलिसिस सोबत गुंतागुंत अशी असते की जेव्हा आपण डायलिसिस करतो तेव्हा शरीरात अशक्तपणा यायला लागतो. कारण डायलिसिस मशीन जेव्हा शरीरातून किडनी म्युरिया काढते तेव्हा काही घटकद्रव्यही काढते जी शरीरासाठी आवश्यक असतात. याच कारणामुळे पेशंट जेव्हा डायलिसिसवर असतो तेव्हा तो अधिक अशक्त होत जातो. अशा पेशंटने समजून घेणं गरजेचं आहे की त्याला डायलिसिसपासून वाचायचं असेल तर त्याने एका गोष्टीवर काम करावं लागेल, अन्न, जेवण. जर तुमचं अन्न पौष्टिक असेल, त्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असेल, तर डायलिसिसच्या वेळी होणारे नुकसान तुम्ही अन्नातून भरून काढू शकता. जर तुम्हाला भूक कमी लागत असेल तर भूक वाढवा. शरीरात कमकुवतपणा कोणत्याही परिस्थितीत येऊ देऊ नये, कारण अशा पेशंटसाठी ज्यांचा डायलिसिस होतोय त्यांचा एकमेव शत्रू म्हणजे कमकुवतपणा आहे. पेशंट कमकुवत होत होत संपून जातो
त्यामुळे तुम्ही स्वतःला कधीच कमकुवत होऊ देऊ नका. म्हणून मी माझ्या प्रत्येक पेशंटला सांगतो जो डायलिसिस करत आहे की तुम्ही दिवसातून किमान 4 वेळा जेवण घ्या. तुम्हाला क्रिएटिनिनची चिंता करण्याची गरज नाही. क्रिएटिनिन आपोआप कमी होईल, पण जर तुमच्या शरीरात कमकुवतपणा आला तर तुम्हाला जिवंत ठेवणं कठीण होईल. म्हणून दिवसातून 4 वेळा जेवण घेणं प्रत्येक किडनी फेलियर पेशंटसाठी ज्याचा डायलिसिस होत आहे आठवड्यातून 2 वेळा आवश्यक आहे. जर 3 वेळा डायलिसिस होत असेल तर हे खूपच गरजेचं आहे की तुम्ही तुमच्या आहारावर खूप लक्ष द्या. कारण जर तुम्ही तुमचे जेवण नीट घेऊ शकला नाही तर डायलिसिस तुम्हाला कमकुवत करत तुमच्या शरीराला नुकसान पोहोचवेल. म्हणून या व्हिडिओमधून समजून घेण्याची गरज आहे की आपण ट्रान्सप्लांट करतो पण त्यामुळे आपल्याला असलेले कॉम्प्लिकेशन्स संपत नाही. ते फक्त काही काळासाठी पुढे ढकलल्या जातात. कॉम्प्लिकेशन्स पुन्हा आल्या की तिथे तुम्ही कमकुवत होऊ शकत नाही, तिथे तुम्हाला मजबूत राहावं लागतं, शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या. तुम्हाला तुमच्या खाण्यावर खूप लक्ष द्यावं लागतं कारण जर तुमच्यासमोर ट्रान्सप्लांटचा मार्ग असेल तरीही ताकद लागते आणि जर तुम्हाला डायलिसिसच्या मार्गावर जावं लागलं तरीही तुम्हाला ताकद लागते. जर तुम्हाला किडनी फेल्युअरबद्दल कुठलीही सखोल मार्गदर्शन किंवा अधिक माहिती हवी असेल तर मी तुमच्यासोबत नेहमीच उपलब्ध आहे. म्हणून मला मनापासून आशा आहे की या महत्त्वपूर्ण व्हिडिओमधून तुम्ही किडनीच्या आरोग्याबद्दल बऱ्याच नवीन